नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तटकरे और दलवी के बीच जुबानी जंग जारी। संरक्षक मंत्री पद को लेकर विवाद दिन ब दिन बढ़ता जा रहा है। रायगढ़ जिले में शिंदे सेना और एनसीपी के बीच विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। संरक्षक मंत्री पद को लेकर शुरू हुआ घमासान अभी भी जारी है। अलीबाग विधायक महेंद्र दलवी ने एक बार फिर सांसद सुनील तटकरे पर हमला बोला है और स्थानीय निकाय चुनाव में एकला चलो का नारा भी दिया है। तटकरे ने भी दलवी की आलोचना का जवाब देते हुए कहा कि वह किसी की आलोचना को महत्व नहीं देते और जिले में शिंदे सेना और एनसीपी के बीच विवाद अपने चरम पर पहुंच गया है। महागठबंधन के घटक दल शिंदे सेना और एनसीपी रायगढ़ जिले में शांत नहीं है। दोनों दलों के बीच संरक्षक मंत्री पद को लेकर खुला विवाद छिड़ा हुआ है। ऐसा लग रहा है कि शिंदे सेना के विधायकों ने सांसद सुनील तटकरे की आलोचना करने की चुनौती ले ली है। विधायक महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले, विधायक महेंद्र दलवी सभी एनसीपी पर हमला बोल रहे हैं। स्थानीय निकायों में शिंदे सेना का एकला चलो रे का नारा। रोहा में एक कार्यक्रम में दलवी ने जिले के स्थानीय निकाय चुनावों में एकला चलो रे की भूमिका की घोषणा करते हुए कहा है कि वह तटकरे के साथ नहीं जाएंगे। उन्होंने उन लोगों के साथ लड़ने की ताकत तैयार की है जो उनके साथ आएंगे और जो नहीं आएंगे उनके बिना। नवरात्रि समाप्त होने के बाद दिवाली है, शिवसेना को ऐसा डंका बजाओ कि तटकरे घर से बाहर आएं। उन्होंने कार्यकर्ताओं से अपील की है। सुनील तटकरे ने महेंद्र दलवी की आलोचना का भी जवाब दिया है। वह किसी की आलोचना को महत्व नहीं देते। उन्होंने आलोचना का जवाब देने के लिए प्रवक्ता नियुक्त किए हैं। तटकरे ने कहा, हमारी पार्टी ने शिष्टाचार बनाए रखा है। हम वैचारिक स्तर पर शिष्टाचार के माध्यम से जवाब देंगे। हम निम्न स्तरीय आलोचना देखते हैं, ऐसे में यह ज्यादा मायने नहीं रखता, ऐसा तटकरे ने जवाब दिया है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। जिल्ह्याने आढावा प्रत्येक तिन्ही पक्षाचा झाला। मित्र पक्ष अजून इतरही आहेत, त्या सर्वांचा आढावा घेतल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, मुख्यमंत्री एकनाथराव यांच्याजवळ आम्ही जरूर चर्चा करू आणि त्या अनुषंगाने एक धोरणात्मक निर्णय राज्य पातळीवरती त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। वागणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिली जाते अशा काही माहिती समोर आली आहे। खास करून निधी वाटपामध्ये निधी मिळत नाही, ही बातमी तशी निराधार आहे। काही जिल्ह्यांच्या मध्ये निधी कमी मिळाला किंवा अधिक मिळणं अपेक्षित आहे अशा परीच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करत असतात। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आज तिन्ही पक्षाचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात। जे काही धोरण निधी वाटपाच्या संदर्भामध्ये राज्य पातळीवरती ठरवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सगळ्याच पालकमंत्र्यांच्याकडून तिन्ही पक्षाच्या त्या ठिकाणी होत असतो। अशा वेळेला एखाद्या जिल्ह्यात निधीच्या बाबतीमध्ये काय भावना व्यक्त केल्या म्हणजे काय तक्रारी किंवा काय कुरबुरी आहेत असं काय मानण्याचं काय कारण नाही। शेवटी कार्यकर्ते मोकेपणाने संवाद पक्षाच्या बैठकीमध्ये करत असतात आणि त्याची योग्य ती नोंद राज्य पातळीवरचे प्रमुख म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेत असतो। आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल ज्या प्रकारे काही तक्रारी केल्या आहेत पदाधिकाऱ्यांनी। नाही, समन्वय समितीमध्ये अनेक विषयांच्यावरती चर्चा होत असते, पण आज प्रामुख्याने जर काय निवडणूक आयोगाने 4 वाजता पत्रकार परिषद घोषित केले याचा अर्थ कदाचित आज निवडणुका घोषित होऊ शकतात। अशा टप्प्यावरती ज्या वेळेला निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदा होतात याचा अर्थ निवडणुका घोषित होत असतात। मला माहीत नाही की नेमकं 4 वाजता राज्य निवडणूक आयोग कशा बाबतीतली घोषणा त्या ठिकाणी करणार आहे, पण समन्वय समितीमध्ये प्रामुख्याने अजेंड्यावरती एक विषय राहील। जर काही निवडणुका घोषित झाल्या तर या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जात असताना कशा पद्धतीने सामोरं जावं त्याचं एक धोरण आम्ही त्या ठिकाणी ठरवू आणि मग त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीतून त्या जिल्ह्यातले पालकमंत्री, पक्षाचे संपर्क मंत्री, तिन्ही पक्षाचे यांना, जिल्हाध्यक्षांना राज्य पातळीवर त्या बाबतीमध्ये सूचना दिल्या जातील। काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, कारण बीड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल। एक असं आहे की पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतील आपल्या भावना जरूर त्या ठिकाणी मांडल्यात। ह्या तिन्ही पक्षाच्या बैठकांच्या मध्ये तशापैकी चर्चा होत असते, कारण आपण अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याकडून सुद्धा तशापैकीचं त्यांच्या बैठकीमध्ये काय मांडलं गेलं त्याचं सुतोवाच आहे। शिवसेनेच्या नेत्यांच्याकडून सुद्धा शिवसेनेच्या बैठकीमध्ये काय मांडलं त्याचं सुतोवाच आहे। पण शेवटी महायुती अभेद्य ठेवून राज्यभरामध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्राथमिक चर्चा केलेली आहे
अंतिम स्वरूप आता लवकरच आम्हाला द्यावं लागेल. शेवटचा प्रश्न, आज निवडणुकीचा पहिला टप्पा जाहीर होईल, ज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतच्या तारखा जाहीर होतील असं कळतंय. या सगळ्या निवडणुका पाहतात, दुसरीकडे विरोधक दुबार मतदारांचा किंवा मतदार यादीतील घोटाळा हे समोर काढतात. मात्र निवडणूक घेण्यावर राज्य निवडणूक आयोग हे ठाम दिसतं 31 जानेवारीच्या. स्वाभाविकच आहे की सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळा निर्देश दिलेले आहेत की 31 जानेवारीपर्यंत 6 वर्ष रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्याच पाहिजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून या निवडणुका त्या ठिकाणी होतील. पारदर्शका निवडणुकीच्या मतदार यादीमधला जो काय मुद्दा विरोधक त्या ठिकाणी मांडतायत, मला असं वाटतं की ज्यावेळेला निवडणुका घोषित होतात त्यावेळेला निवडणुकींची मतदारांची यादी मतदान केंद्र निहाय ही प्रत्येक राजकीय पक्षाला मिळत असते. त्याच्यावरती काही कालावधी ऑब्जेक्शन सजेशनसाठी सुद्धा असतो. त्यावेळेला पुरावासह जर का हरकत घेतली तर त्याची नोंद निपक्षपणाने निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेत असतं. आणि त्याच्यामुळे अकांडतांडव करण्यापेक्षा वस्तुस्थितीवरती आधारित असलेल्या हरकती किंवा सूचना ह्या पुराव्यासहित त्या ठिकाणी दाखल कराव्यात असं मला सर्वच राजकीय पक्षांना सांगायचं आहे. दीर्घकाळ रेंगाळलेल्या या संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकर झाल्याच पाहिजेत. एक लोकप्रतिनिधी नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे.